हॅलो हॅलो दादा. हां, थोडासा आवाज कमी कर. थोडासा 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 कर. थोडासा आवाज कमी कर. थोडा कमी. थोडा कमी कर. असू दे की थोडासा येऊ दे ना. त्यांना पण थोडं कळलं पाहिजे. थोडासा ठेव ना. हा बस बस. चला जाऊया मॅचच्या दिशेने. जिथे कालच्या सत्रापासून 40 टीम एकत्र लढल्या, एकत्र खेळल्या आणि त्या 40 टीम मधून 2 टीम फायनलला गेल्या. आपण स्पर्धा पाहतोय. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चांदवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्रमांक 122 शाखा प्रमुख शिवाभाई सूर्यवंशी यांच्या सौजन्याने मॅच पाहतोय आपण. आज खऱ्या अर्थाने 40 टीम या स्पर्धेमध्ये लढल्या. 40 टीम मधून 2 टीम फायनलला गेलेल्या आहेत आणि फायनलचा पहिलाच चेंडू टाकला. पहिलाच चेंडू दिशाहीन चेंडू वाईट आलाय. 1 धाव मिळाले. एका धावेनं श्री गणेश झालाय वाईट चेंडूवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 या आकड्यावरती. आपण पाहतोय साई भक्त आणि स्वराज्य 11. स्वराज्य 11 टॉस जिंकलाय. फिल्डिंग घेतलंय. साई भक्त 11 टीमला फलंदाजासाठी आमंत्रित केलंय. चेंडू चांगला टोलवला होता. फिल्डिंग केले त्या ठिकाणी. 1 धावेवर थांबवलाय. 1 धावेवर थांबवलाय. पुढचा चेंडू घेऊन निघालाय गोलंदाज. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न प्रयत्न चांगला होता पण फिल्डिंग तेवढी चांगली झाली. 1 धावेवरती थांबवलाय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन निघालाय मनोज. मनोज राईट ओव्हर गोलंदाजी मार्क वरती. मनोज गोलंदाजी करतोय. फायनलची मॅच आपण पाहतोय. हो, काय फटका खेळला यार. अफलातून फटका खेळला होता. फिल्डिंग तेवढी अफलातून होती. तो सुद्धा परफेक्ट होता. जर अडवला असता, जज केला असता तर काम फिट झालं असतं. पुढचा चेंडू घेऊन निघालाय गोलंदाज. परत परत एकदा त्याच दिशेने ठोकलाय. काय घडले, काय बिघडले, बघूया 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 काय घडले, काय बिघडले. हो, चांगलं चांगलं शतक्षण अडवलाय अडवलाय. दोन्ही संघाकडून दाद दिले गेले. खिलाडी वृत्ती दाखवले. 1 धावेवर थांबवलाय. किती धावा पळून काढल्या? 2 धावा. 4 बॉल 4. ओके. हो, चांगला चेंडू. हाही चेंडू चांगला होता. काय गोलंदाजी करतोय यार. चांगली गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी करतोय. खूप सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. परत एकदा टॅप केलाय पण अडवलाय. 1 धावेवरती थांबवलाय. बघा, दोन्ही टीम संघर्ष करून वर आलेत. आता फायनल खेळतायत. प्रथम चषकासाठी ही लढत आहे. आपल्या टीमच्या नावासाठी आहे. एरियाच्या नावासाठी आहे. स्पर्धा संपल्यानंतर एरियात प्रत्येकाला पहिली ट्रॉफी घेऊन जायचं. याच याच अट्टापायी खेळतायत. यासाठी संघर्ष ग्राउंडच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. कुठंतरी थांबवलंय. चांगलं षटक टाकलंय. फायनलला पहिलीच ओव्हर चांगली गोलंदाजी. दुसरा षटक घेऊन निघालाय. दुसरा षटक घेऊन निघालाय. गोलंदाजचं नाव कल्पेश, मिस्टर कल्पेश. हो, चांगला चेंडू. जो ठोकत होता ना त्यालाच फसवलाय. फसवलाय. पहिला धक्का लागलाय. स्ट्रायकर गेलेला आउट होऊन माघारी परततोय. ज्याच्यावरती भरोसा होता ना त्यालाच फसवलाय.
जड पावलाने माघारी येतोय. कुठंतरी नाराज आहे यार. खेळायचं होतं, फायनलच्या मॅच मध्ये खेळायचं होतं त्याला. पण ठीक आहे, क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाही. समोरची टीम पण खेळण्यासाठी आले, बक्षीस मिळवण्यासाठी खेळते. न्यू बॅट्समन वन डाऊनला चाललाय आकाश. मिस्टर आकाश. चांगला फटका होता. गोलंदाजाने स्वतःच्या फ्लोमध्ये फील्ड केलाय. एकाच धावेवरती थांबवलंय. परत एकदा दुसरा गोलंदाजी पहिल्या गोलंदाजाच्या पावलावरती पाऊल ठेवत चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन थांबवलाय. पायात बेड्या ठोकल्यात फलंदाजांच्या. फायनल मॅच आहे, त्यांना माहिती आहे चुकी झाली होती. विकेट किपरनं चांगलं काम केलं यार. 3 धाव वाचवल्यात. विकेट किपर साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाजाने चुकी केली होती, पण विकेट किपरने काम चांगलं केलंय. वाईट +1, 2 धावा अतिरिक्त आल्यात. 10 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. पुढचा चेंडू घेऊन निघालाय कल्पेश. ऑफ साईडला कटावलाय. गॅप आहे. चेंडू थांबणारी नाही, ऐकणारी नाही. सीमारेषा तोडून फोडून गेलाय. सीमारेषे पार. हा आलाय बँडेड चौकार. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्येला मिळालाय आकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 आकड्यावरती. पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल घेऊन निघालाय गोलंदाज. कुठेतरी फिल्डिंग मध्ये चेंज केला जातोय. लेग साईडला गॅप आहे. फलंदाज हेरतोय. बघूया कुठे फलंदाजी करतोय गोलंदाज, कुठे गोलंदाजी करतोय. फील्ड मध्ये चेंज केलाय. फायनलचा सामना चालू आहे. 2 दिवस मेहनत घेतली या दोन्ही संघांनी. आता कुठेतरी दोन्ही लढतायत या चषकासाठी, स्वाभिमानासाठी, गावाच्या नावासाठी. पाहायला मिळतोय गोलंदाज कल्पेश. परत एक काय आलंय, काय घडले. डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू आलाय. पंचांचा इशारा काय येतोय. पंच तत्पर आहेत. वाईट आला असता, पण ज्यावेळेला तू राईट ओव्हर द बॅटिंग करतोयस त्यावेळेला रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न केलास, बाहेर आलास, वाईट गेला असता. ओहो, चुकी केले क्षेत्ररक्षकाने. फायनलची मॅच आहे यार. चुकी केले. 4 धावा. चौकार आलाय. चौकार ठोकलाय. बॅट्समनचं कौतुक केलं पाहिजे. समोरून ठोकला. दस्तक पे मस्तक. 4 रन. नेक्स्ट चेंडू घेऊन निघालाय. परत रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फील्ड केला. एकच धाव. हा बॅट्समन जर सवय खेळतोय ना, धावा येत आहेत. क्वालिटी आहे, क्लास आहे त्याच्याकडं. कुठेतरी चुकी करतोय. रिव्हर्स स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतोय. आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 धावा. चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला आपल्याला मिळतंय. आता तिसरा षटक घेऊन कोण येईल. एक उंचपुरा असा खेळाडू, नेहरा स्टाईलचा खेळाडू आलाय गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजाचं नाव आहे आनंद. मिस्टर आनंद घोरपडे. आम्हाला आमच्या कमलताई सुद्धा सांगतायत. काय बघा, समाजसेवेत असल्यानंतर हा फायदा होतो. घराघरातल्या लोकांशी आपण पोहोचतो. निघालाय गोलंदाज अनिल. हो, चांगला चेंडू होता. टॅप केलाय. फील्ड होतोय. तो पण एकच धाव.
एकच धाव बेड्या ठोकल्या, थांबवलंय. पहिला चेंडू चांगला केलाय, फटका चांगला होता पण फेली केले. फिल्लवी तेवढा तत्पर आहे. पुढचा चेंडू घेऊन निघालाय अनिल, मिस्टर अनिल घोरपडे. काय असेल, दिशाहीन चेंडू, दिशाहीन. पंच तत्पर आहेत, कुठल्याही दबावाला बळी पडत नाहीत पंच. पंच म्हणजे परमेश्वर, परमेश्वराची कामगिरी करताना ग्राउंडच्या आतमध्ये उभा केलाय. वाईट चेंडू आलाय, दिशाहीन चेंडू, परत चेंडू टाकावा लागेल. फिल्डिंग मध्ये चेंज केलंय, गोलंदाजाला मार्गदर्शन केलंय कोचानी, कशी तुला गोलंदाजी करायचंय. स्वतः आज कोच खेळतायत फायनलच्या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर अनिल घोरपडे. हो अडवलाय, एकाच धावेवरती थांबवलाय. चेंडू काय असेल, पंच तत्पर आहेत. चेंडू आहे नो चेंडू, परत टाकावा लागेल. 9+ धावून काढलेले 1-2 धावा आलेत, 2 धावा आलेत. चांगली गोलंदाजी, कुठंतरी चुकी करतोय गोलंदाज. याच्या आधीचे चांगले चेंडू आले होते. नो बॉल टाकलाय. फायनलची मॅच आहे, चुकीला माफी नसते क्रिकेट मध्ये. परत एकदा बॅटची वरची एज लागले, चेंडू स्विंग झालाय, फील्ड केला जातोय. तो पण एकच धाव पूर्ण केली गेली. पुढचा चेंडू मिस्टर आनंद घोरपडे घेऊन निघालेत. हो टॅप केलाय, अडवलाय. 1 बाउन्स फील्ड केला जातोय चेंडू, तोपर्यंत 1 धाव मिळवली जाते. नेक्स्ट चेंडू आहे मिस्टर अनिल घोरपडे यांचा. चांगला मारा करतायत, उंच पुरा असा खेळाडू. फसवलाय, चेक केलाय. रिव्हर्स स्विच हिट खेळायचा होता पण चेंडूच टाकला नाही. ओहो गॅप होता मोठा, नाही धावांचा तोटा. आल्या 4 धावा, 4 धावा देतील धावसंख्येला आकार. या चौकारांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. 29 धावा झालेल्या आहेत. फायनलची मॅच आहे. प्रेक्षक झोपतीन उठून सुद्धा ग्राउंडच्या दिशेने वळायला लागले आहेत, कारण बिग मॅच आहे, मोठी मॅच आहे. बघा प्रेक्षकांची माहिती, गाड्या येत आहेत ग्राउंडच्या आतमध्ये फायनल बघण्यासाठी. हो चांगला चेंडू, स्टंपिंग करायचं होतं पण 1 धाव चोरटी घेतली. 1 धाव मिळाले, 1 धाव मिळाले. विकेट किपरने घाई केली, भुर्दंड सोसावा लागेल. 1 धाव, 1 धाव. निघालाय. सन्माननीय विशालजी फडतरे साहेब यांचं आगमन होतंय. साहेबांचं मनापासून अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद. आगतम स्वागतम सुस्वागतम. बॉलवरती काय झालं, 1 रन, 1च धाव आले. साहेब या आपलं व्यासपीठावरती स्वागत आहे. 1च धाव. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. 31 धावा झालेत. शेवटचं हाणामारीचं षटक घेऊन कोण येईल, कोणाच्या खांद्यावर. 31 ओहो स्वतः कोच आहेत. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन निघालेत ग्राउंडच्या आतमध्ये.
वैयक्तिक पहिलं शेवटचं षटक घेऊन कोच निघालेत. हो हो, काय असेल, काय घडेल, काय बिघडेल. दिशाहीन चेंडू, दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू परत टाकावा लागेल. कोचनी स्माइल दिले. स्माइल दिले, मान्य केलाय निर्णय, कारण स्वतः प्रशिक्षक आहेत, माहिती आहे त्यांना क्रिकेटचा खेळ. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू, एकाच धावेवर थांबवलंय. चेंडू फुल होता, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडूचा आणि बॉलचा म्हणावा तसा संपर्क झाला नाही. चेंडू अंगाला लागला, खाली पडला, तो पण एक धाव पूर्ण केली. चेंडू घेऊन निघालाय, पुढचा चेंडू. हो, टॅप केलाय, गॅप आहे मोठा, नाही धावांचा तोटा. आलाय चौकार, धावसंख्येला देतोय आकार. 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 37, 37 धावा. चौका ठोकलाय, गॅप शोधला होता, मगाच्या पासून तिकडे बघत होता, तो गॅप बघितला, तिथंच ठोकला आणि आलाय चौका. नाही, त्यांना येतोय आवाज, युट्यूबला बघा ना कसला आवाज येतोय. काय येतं, 10वी-12वीची परीक्षा चालू आहे ना, आपल्याला काळजी घेतली पाहिजे. हो, चांगला चेंडू होता, रिवर्स स्विच हिट करायचा होता, पण कुठंतरी थांबवलंय, एकाच धावेवर थांबलाय. भाई, मी म्हटलं होतं, प्रत्येक वेळा म्हणतोय, जर सीधी उंगली से घी निकलती है तो टेढ़ी करने की जरूरत नाही. तू सर्वात चांगला खेळतोयस, ज्या बॅट मधून फटके येत आहेत, तुला स्टेट खेळायचंय, सवय खेळायचंय, तुझा नैसर्गिक खेळ खेळायचाय. ठीक आहे, तुझा आवडता शॉट आहे, खेळतोय तू. ठोकलाय, काय घडतंय, वन बाउन्स फीट केला जातोय, एकच धाव, एकच धाव, एकच धाव. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. माइंडेड गेम गोलंदाजाला करावं लागेल, माइंड वापरावं लागेल, माइंड स्टार्ट करावा लागेल फलंदाजाला. 39, 39. कोच यांनी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. स्वतः कोच असले तरी कॅप्टनचा विचार विनिमय घेत आहेत. प्रत्येक फिल्डरशी प्रेमाने वागतायत, प्रत्येकाचा सल्ला घेत आहेत. गोलंदाजी मार्कवरती स्वतः कोच मिस्टर पंकज दादा. हो, क्लीन बॉल केलाय, फसवलाय, मागचं दार उघडं ठेवलं, चोर घुसला, चोरी करून निघून गेला. क्लीन बोल्ड, हादरा बसलाय, जड पावलांनी मागावी येतोय, पण चेंडू एकच शिल्लक आहे. मारावं पाहिजे होतं, मारायला गेला, चेंडू हुकला, दांडी उडवून गेला. शेवटचा चेंडू आहे, या चेंडूवरती काय घडेल, काय बिघडेल, बरंच काही मॅच अवलंबून आहे. एक एक धाव महत्वाची आहे. तुम्ही पाहिलं असेल, या स्पर्धेमध्ये कित्येक संघ एका एका धावेने हारलेले आहेत. किती मॅच टप झालेत, काही संघ 2 धावेने सुद्धा हारलेत. बॅट्समन आलाय, कोण दादा, मिस्टर सिद्धेश. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. ओ, दिशाहीन चेंडू, खराब चेंडू, वाईट चेंडू, पंच आमच्याकडे वळतायत. एक धाव आले खराब चेंडूची. खराब चेंडूवरती एक धाव आले, परत टाकावा लागेल. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला. ओ, शेवटचा चेंडू, महत्वाचा चेंडू, सोन्याचा गोळा होता, त्याच्यावर ठोकलाय. 4 धावेनं संघाला आकार दिलाय. संघाची धावसंख्या 4 आकड्याने वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 44. 44 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. मॅच फाईट होणार आहे. 44 धावा पण खूप मोठ्या आहेत.
44. हॅलो 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 नाही आवाज नाही येत. हॅलो 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 आहे आवाज आवाज आहे का? आवाज येतोय का? आवाज मी म्हणतोय तो आवाज वाढव. आव नाही पण आवाज येतोय का तिकडे? त्यांना विचारा युट्यूबचा माईकचा आवाज येतोय का? हॅलो हॅलो येतोय ना? ओके. नाही ताई बोलल्या नाही येत ना म्हणून. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. मॅच चालू आहे. टार्गेट दिलंय 44 धावा झालेत. चेस करण्यासाठी 45 धावा बनवायच्या आहेत. चव्वेचाळीस धावांची चिरफाड करण्यासाठी, डोंगर तोडण्यासाठी, फोडण्यासाठी कोणते फलंदाज जातील? ग्राउंडच्या आतमध्ये आपल्याला बघावं लागेल. फलंदाज स्वतः कोच आतमध्ये आहेत. ग्राउंडच्या आतमध्ये आपल्याला बघावं लागेल. फलंदाज स्वतः कोच आतमध्ये आहेत. राहुल उपाध्याय, मिस्टर राहुल उपाध्याय गोलंदाज निघालाय. मिस्टर आकाश गोलंदाजी मार्कवरती. आकाश गोलंदाज निघालाय. ओके गोलंदाज निघालेत. पहिला चेंडू घेऊन येतील. 44 धावा थांबवायच्या आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाला 44 धावा क्रॉस करायच्या आहेत. येणारा काळ सांगून जाईल काय घडेल काय बिघडेल. पाहूया जाऊया मॅचच्या दिशेने. जिथं पहिला चेंडू हाताळला जातोय. पहिला चेंडू घेऊन निघालाय गोलंदाज. एक आगळेवेगळी स्टाईल. खूप सुंदर असा चेंडू. काय घडलंय? दिशाहीन चेंडू. नो डाऊट पंच आमच्याकडे वळतायत. एक धाव आले. अतिरिक्त धावेनं श्रीगणेशा झालाय. पहिला चेंडू वाईट आलाय. धावा कशाही येऊ दे, धावा येत आहेत. हो डॉट केलाय. चांगला पायात टाकला होता चेंडू, पण एक धाव मिळवले. स्ट्राईक दिली. जो नॉन स्ट्राईकला होता त्याच्याकडे स्ट्राईक आले. राहुल उपाध्याय स्ट्राईक आले. फायनलची मॅच आहे. दडपण तर असणार आहे. खेळावं लागेल, झगडावं लागेल. लेफ्ट हँड मिस्टर राहुल उपाध्याय ग्राउंडच्या आतमध्ये झगडताना, खेळताना, संघर्ष करताना, विजयासाठी खेळतोय. आपल्या संघाच्या झगडतोय. कालच्या पासून खेळतोय. आता शेवट गोड करायचा आहे. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार झालाय. ओ स्टेट ड्राईव्ह मारायचा होता यार. आपल्या सहकार्याच्या अंगावरती जाऊन आदळला
आणि 3 धावा कमी झाल्या. जर चेंडू सुटला असताना तर स्टेट ड्राव फटका होता. सरांना चेंडू चाटून गेला. 1 धाव मिळवली. बॉडीवर जाऊन आदळला सरांच्या. चेंडू थांबला पण 1 धाव मिळवलीच. हो पुस्तकी शॉट ठोकलाय पण अडवला. एकाच धावेवरती थांबवलं जाईल. स्ट्राईकला आलाय लेफ्ट हँड बॅट्समन. ओहो चोर घुसला. मधल्या धाव्यानेच घुसलाय. चोरी करून निघून गेलाय. क्लीन बोल्ड केलाय राहुल उपाध्यायला. ज्याच्यावरती मदार होती, ज्याच्यावर विश्वास होता, तोच कुठेतरी जड पावलाने मागे राहिलाय. स्वतःवर नाराज असणार आहे का असू नये यार. फायनल पर्यंत पोहोचला होता. स्वप्न पाहिली होती पण ठीक आहे. बॅट्समन आहेत अजून त्या टीमकडे. चला आता त्यांची जागा घेण्यासाठी फलंदाज आलाय ग्राउंडच्या आतमध्ये. मिस्टर आनंद घोरपडे. एक उंच पुरा असा खेळाडू. 6 फूट पेक्षा पण उंच आहे. काय होतंय पाहूया. चेंडू घेऊन निघालाय गोलंदाज. विकेट घेतले. उचला वाढलाय बघा. कमबॅक परत एकदा दबाव आणलाय. फलंदाजी करणाऱ्या संघावरती दबाव आलाय. पहिल्या बॉल होती विकेट घेतले. दुसरा डॉट टाकलाय. दबाव आणलाय. 2 चेंडू सलगचे निर्धाव. ओ विवा स्विच हिट केलाय. अडवलाय यार मित्रा. काय फिल्डिंग केलीस. एका हाताने अडवलाय. बॉल अडवलेस का ट्रॉफी अडवलेस येणारा काळ सांगून जाईल. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ओनली 5 या आकड्यावरती. 6 चेंडू 5 धावा झालेत. अजून येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. दुसरा षटक घेऊन निघालाय चिट्याबाई. किसन दादा टोपण नाव आहे चिट्याबाई. दुसरा षटक घेऊन निघालाय संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन निघालाय चिट्या किसन दादा निघालाय. हो गॅप शोधलाय. काय घडलंय. फिल्डिंग चांगली केली यार. तुटून पडतायत 3 धावा याने वाचवल्यात. मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या यार. मॅच कोणी जिंकतो याने मन जिंकलेत. खूप छान चांगली फिल्डिंग. दोघांच्याही नजरा 1 नंबरच्या ट्रॉफीवर आहेत. कारण दोघा कॅप्टननी हातात घेतली होती ट्रॉफी. प्रत्येक जण स्वप्न बघतोय मला घरी घेऊन जायचे, माझ्या संघाला मिळवून द्यायचे. ओहो वाईट चेंडू, दिशाहीन चेंडू, खराब चेंडू परत टाकावा लागेल. परत टाकावा लागेल. हो गॅप सिलेक्शन शोधलंय. अनुभव दाखवलाय. चौकार ठोकलाय. 4 धावेने संघाच्या धावसंख्येला आकार दिलाय. 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. ओहो चांगला चेंडू, चांगला चेंडू. हो कभी तेवी कभी मेवी. तू चौकार ठोकला असलास ना भाई तुला थांबवू शकतो. दाखवून देतोय चिट्या भाई ग्राउंडच्या आतमध्ये.
दादा एक चैतन्यनगर बॉईजची बॅट हरवलेली आहे, प्लीज सहकार्य करा. गेला हो दिशाहीन चेंडू, खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, खराब चेंडू. एक धाव आले, एक धाव आले. ओहो अंपरच्या अंगाला लागलाय, अंपरला टिपलाय यार, अंपरच्याच अंगावर ठोकलाय. चौकार ठोकायचा होता, अंपरला ठोकलाय. 3 धावा वाचल्या. चला नशिबाची साथ. मॅच थांबवा दादा, मॅच थांबवा. चिट्याबाई मॅच थांबवा. बरोबर कंटिन्यू स्टार्ट करा. लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. अरे यार मारायचा होता, फटका खेळला होता, पण एकाच धाव समाधान मानावं लागतंय. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 14. आता कोणाचा होईल 14 येणारा काळ सांगून जाईल. चौदा या आकड्यावरती धावफलक गेलंय. पुढचा चेंडू घेऊन निघालेत. गोलंदाजाचं नाव आहे प्रणय, मिस्टर प्रणय. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रा षटक घेऊन निघालाय मिस्टर प्रणय. मिस्टर प्रणय. हो काय अडवलाय यार, काय स्टाईल मध्ये हा शतरक्षक फिल्डिंग करतोय, तुटून पडतोय यार. छान फिल्डिंग. 3 धाव वाचवलेत. मोडो तुटो फुटो, पण ट्रॉफी कोणाच आहेत, मॅच जितायची. परत एकदा गॅप शोधलाय भाई. तसा बॉल टाकणार ना, हा फलंदाज ठोकणार, कारण अनुभव आहे. गॅप सिलेक्शन शोधलंय. 10 चेंडू 25 धावा प्रेक्षक भाईंच्या भेटीला आलेत. अरे यार क्या बात आहे. याला बोलतात जल्लोष. 60+ आहेत अंकल. भले त्यांना खेळायला भेटलं नाही, पण खेळाडूंचं कौतुक करतायत. खूप छान, खूप छान. ओहो पायात टाकलेला चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू. काय आहे, डॉट चेंडू आलाय. दबाव आणू नका, खेळासारखा खेळ खेळा, असं नाही वागायचं. पंच तत्पर आहेत. पंचावन्नच्या वरती जरी दबाव आणला तरी पंच सक्षम आहेत. दबावाला बळी पडत नाहीत. जो योग्य निर्णय आहे तोच देत आहेत. चांगली पंचगिरी आहे, ऑफिशियली पंच आहेत. मिस्टर आनंद घोरपडे स्ट्राईक वरती. हो आनंद घोरपडे चेंडू काही समजला नाही. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू हुकला. विकेट किपरने काम चोख केलं आणि आनंद घोरपडे इज बॅक टू पवेलियन. आनंद घोरपडे सर्वांची जागा घेण्यासाठी निघालाय. विनेश, निलेश,
मिस्टर निलेश भाई. दादा किती चेंडू? दोन ओव्हर आणि 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा झाले, 2 विकेट पडलेत. पुढचा चेंडू घेऊन निघालाय. हो, हाही चेंडू चांगला होता, टॅप केला होता, एक कास धावेवर थांबवलाय. पण आता जमेची बाजू अशी आहे, शेवटच्या चेंडूवरती सर आलेले आहेत बॅटिंगला. ज्यांनी 2 ठोकलेत ना तेच आता बॅटिंगसाठी आलेत. आता काहीतरी आगवेगळं सरांना करावं लागेल. गॅप सिलेक्शन शोधावं लागेल, फटका खेळावा लागेल. ओहो, काय घडलंय, काय बिघडलंय? चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. चेंडू अंगाच्या आणि स्टंपाच्या मधून विकेट किपरच्या हातामध्ये आला. चेंडू डॉट झाला. विकेट किपरने विकेट किपरचं काम योग्य केलं. डॉट चेंडूची सांगता. आता समीकरण येऊन पोहोचलंय. 7 चेंडू 24 धावा. 23 कंपल्सरी आहेत कारण टॉस विन आहे. सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती. मिस्टर सिद्धेश ठोकला. इरादे स्पष्ट केलेत. पहिलाच बघा सफल झाले. पुढे जाऊन टॅप केला, गॅप शोधला आणि ठोकला. आला चौकार. आता समीकरण येऊन ठेपलंय. 5 बॉल 20 धावा. परत एकदा मारायचा होता. वाईट चेंडू, दिशाहीन चेंडू, खराब चेंडू. गोलंदाज कुठेतरी चुकी करतोय. वाईट चेंडू आहे. वाईट चेंडू आहे. पंच आपल्या निर्णयावर ठाम असतील. 2 धावा आल्यात. वाईट +1. कुठेतरी दबाव. चौका आल्यानंतर दबाव आलाय. मॅच आणली होती पण कुठेतरी सरांनी चौकार ठोकून मॅच मध्ये रंगत आणले. आता मजा येणार आहे. हे होईना बात. अशी फायनलची मॅच पाहिजे. ओहो, मारायचा होता पण 6 अँड आउट. ज्यांच्यावर मदार होती सर उभे होते तो पण मॅच मध्ये जीव होता. पण सर जड पावलाने माघारी परततायत. कुठेतरी चुकी झाली. चेंडू थोडासा खालून मारायचा होता, वळून गेला आणि आउट झाले. सरांची जागा घेण्यासाठी फलंदाज निघालाय. मिस्टर सागर. चौकार ठोकला ना सरांनी तरी सरांना फसवलं. गोलंदाज दाखवून देतोय कभी तेरी कभी मेरी, तू शेर मैं सव्वा शेर. लालच दिली, लालच मध्ये सर फसले. आलाय चौका. इरादे स्पष्ट करतोय, मॅच जीवन ठेवतोय. चांगला फटका. 4 धावेने संघाच्या धावसंख्येत जाऊन भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकडेवरती. 3 बॉल 13. कंपल्सरी चसिंग आहे. चेंडू अडवलाय. मॅच मध्ये मजा येणार आहे. आता शेवटचे चेंडू असतील 2. धावा करायचे 12 म्हणजे 2 ब्लास्ट करावे लागतील. पण ब्लास्ट केले तर आउट होणार. त्यामुळे मॅच कुठेतरी झुकते. साई भक्तांच्या बाजूने मॅच झुकते. जर गोलंदाज चुकी करत नाही ना साई भक्त याचे नाव कोरेल, त्यात काही शंका नाही. पण जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही, येणारा काळ सांगून जाईल. बघा चांगला चेंडू टाकला होता. ओ दिमागदार गोलंदाजी करतोय. आता 1 चेंडू 11 धावा. ज्याची वाट बघत होतो ना 2 दिवस, ज्याच्यासाठी मेहनत करत होतो ना
ते या चेंडू नंतर स्पष्ट होणार आहे. आणि या चषकावरती नाव कोरलंय. पवई एकता चषकचा मानकरी ठरलाय साई भक्त 11 हा संघ. साई भक्त 11 गावठण मधले दोन्ही संघ फायनलला आले होते, पण साई भक्त 11 हा संघ वरचढ ठरला आणि पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघाचं आभार. चांगले दोघेही लढलात, भिडलात, पण कुठेतरी साई भक्त 11 गावठण संघ विजयी झालाय, विजय मिळवलाय. या एकता चषकवरती नाव कोरलंय साई भक्त 11.